तारीख 4 मार्च. ठिकाण जामखेडच्या नुरानी कॉलनीचा परिसर. या परिसरात संध्याकाळी 7:30 ते पावणे 8च्या सुमारास दुचाकीवरून दोन माणसं आली. त्यांच्या हातात गावठी कट्टा होता. ते आले आणि त्यांनी गावठी कट्ट्यातून समोर असलेल्या एका माणसावर गोळीबार सुरू केला, ज्यात त्यांनी एकूण 6 ते 7 राऊंड फायर केले. त्यापैकी 4 गोळ्या त्या माणसाला लागलेल्या. हल्ला इतका जोरदार होता की त्या हल्ल्यात तो माणूस रक्ताच्या थारोळ्यात निश्चित पडला. लोकांना नेमकं काय झालं हे कळायला मार्ग नव्हता. पण अचानक ऐकू आलेल्या या आवाजानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. एकच खळबळ उडाली आणि याच गोंधळाचा फायदा घेत हल्लेखोर तिथून पसार झाले. जेव्हा लोकांनी जवळ जाऊन पाहिलं तर त्यांना धक्का बसला, कारण त्या हल्ल्यात जखमी झालेला माणूस होता जामखेडमधला रेकॉर्डवरील गुन्हेगार पैलवान सागर मोहोळकर. घटनास्थळी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती. सोबतच जामखेड पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. सुरुवातीला त्यांनी जखमी असलेल्या सागरला जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण गंभीर जखमी असल्यानं त्याला पुढील उपचारासाठी अहिल्यानगरला हलवण्यात आलं आणि तिथून पुण्याच्या ससूनला हलवण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. पण नेमकं हे प्रकरण आहे काय? हा हल्ला नेमका का झाला? या हल्ल्याच्या मागे नेमकं काय कारण? सागर मोहोळकरची पार्श्वभूमी काय आणि त्याचा गुंड निलेश गायवळशी काय संबंध? सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सगळ्यात आधी नेमकं काय घडलं ते सांगतो. तर जामखेडचा नुरानी कॉलनीचा परिसर. याच परिसरात सागर मोहोळकर राहिला होता. 4 मार्चच्या संध्याकाळी सागर एकटाच नुरानी कॉलनीच्या रस्त्यावरून आपल्या घरी निघाला होता. घरी जात असताना त्या रस्त्यावर एका दुचाकीवर 2 अनोळखी माणसं आली. त्यांनी आपली गाडी सागरपासून अगदी जवळच उभी केली आणि सोबत आणलेल्या गावठी कट्ट्यातून सागरवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. साधारणपणे त्यांनी आपल्या कट्ट्यातून 6 ते 7 राऊंड फायर केले, जे सागरच्या मानेवर आणि डोक्यावर लागले. एक गोळी थेट डोक्याच्या जवळ लागल्यानं बेसावध असलेला सागर गंभीर जखमी होऊन जमिनीवर खाली कोसळला, निश्चित आणि रक्ताच्या थारोळ्यात. संध्याकाळच्या वेळेला नुरानी कॉलनीच्या परिसरात असा अचानक गोळीबार झाल्यानं लोकांची एकच पळापळ सुरू झाली. घटनास्थळी गोळ्यांचा आवाज आल्यानं एकच खळबळ उडाली. लोक लपण्याचा प्रयत्न करू लागले. सगळीकडे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आणि याच गोंधळात ते हल्लेखोर तिथून पसार झाले. गोळीबाराचा आवाज शांत झाल्यानंतर लोकांनी जखमी असलेल्या सागरकडे धाव घेतली. सागरवर झालेल्या हल्ल्याची बातमी जामखेडसह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी घटनेची प्राथमिक माहिती घेतली आणि जखमी असलेल्या सागरला जवळच्या समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सागरवर हल्ला झाल्याची माहिती समजताच समर्थ हॉस्पिटल बाहेर त्याच्या समर्थक लोकांनी एकच गर्दी केली. तिथं प्राथमिक उपचार करून त्याला जवळच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. पण गोळ्या थेट मानेवर आणि तोंडावर लागल्यानं त्याची स्थिती नाजूक होती. त्यामुळं त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातल्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची स्थिती अत्यंत गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. घटना घडल्यानंतर नुरानी कॉलनी आणि आसपासच्या भागात काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं. जामखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसर सील केला आणि आसपासच्या परिसराची नाकाबंदी करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला. शिवाय घटनास्थळावरून पुरावे गोळा करत परिसरात असलेले CCTV फुटेजची तपासणी करून त्यातून या हल्लेखोरांची काही माहिती मिळते का याचा शोध सुरू केला. तर संशयितांचा शोध घेण्यासाठी 2 विशेष पथकं तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आता या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे हा सागर मोहोळकर आहे कोण आणि त्याच्यावर हल्ला का करण्यात आला? सागर हा अहिल्यानगर जिल्ह्यातल्या ननाज गावचा रहिवासी. सागर पेशानं पैलवान. त्यानं अनेक कुस्त्या गाजवल्या आहेत. नावाजलेल्या पैलवानांना आसमान दाखवला आहे. पैलवान म्हणून त्यानं गदा आणि नाव सुद्धा कमवलाय. पण पैलवानकी करतच तो हळूहळू गुन्हेगारी क्षेत्राकडे वळाला. माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार सागरवर 5 गुन्हे दाखल आहेत. परिसरात दहशत निर्माण करणं, लोकांना दमदाटी करणं, खून असे अनेक गंभीर गुन्हे त्याच्यावर आहेत. काही वर्षांपूर्वी सागर मोहोळकरला एका व्यक्तीच्या खुनाच्या आरोपामध्ये अटक करण्यात आली होती. नंतर तो जेलमध्ये गेला, पण तिथं असताना सुद्धा तो काही सुधारला नाही. खुनाच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा भोगत असताना सागरनं जेलमध्येच आणखीन एका व्यक्तीचा खून केला असल्याचं सांगण्यात येत आहे. पण काही महिन्यांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. बाहेर आल्यानंतर तो नशेच्या आहारी गेला असल्याची माहिती समोर आली आहे. सागर दररोज नशा करून घरी यायचा आणि आपल्या घरच्यांना त्रास द्यायचा. त्याच्या त्रासाला कंटाळूनच काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांनी त्याच्या विरोधात पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे
आत्ता झालेल्या हल्ल्यामागं घरच्या वादाचा काही संबंध आहे का याचा पोलीस कसून तपास करत आहेत। दुसरीकडे या सगळ्या प्रकरणात गुंड निलेश गायवळवर देखील संशय व्यक्त केला जात आहे। त्यामागचं कारण म्हणजे साधारण वर्षभरापूर्वी गायवळ आणि सागर मोहोळकर मध्ये झालेला एक राडा। तर एप्रिल 2025 मध्ये धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातल्या एका गावाच्या जत्रेला सागर गेला होता। त्यावेळी निलेश गायवळ आयोजकांसोबत कुस्तीच्या मैदानामध्ये फेरफटका मारत होता। निलेश गायवळच्या स्वागतासाठी हलगी वाजवली जात होती। हलगी वाजवणाऱ्यांच्या मागे निलेश गायवळ आणि स्पर्धेचे आयोजक चालत होते। त्यावेळी समोरच उभा असलेला सागर गर्दीतून वाट काढत निलेश गायवळच्या अंगावर धावून गेला। सागरनं गायवळच्या कानशिलात लगावली। तो गायवळला आणखीन मारहाण करण्याच्या तयारीत होता, मात्र गायवळ गँगचे मेंबर सागरवरती तुटून पडले आणि त्यालाच मारहाण केली। या घटनेनंतर सागरची चर्चा सगळीकडे झाली। त्यानंतर पोलिसांनी सागर मोहोळकरवर स्वतःहून गुन्हा दाखल केला आणि सागरला ताब्यात घेतलं। निलेश गायवळची एवढी प्रचंड दहशत असतानाही सागरनं सगळ्यांच्या समोर त्याच्यावर हल्ला केला होता। या प्रकरणाचा व्हिडिओ त्यावेळी चांगलाच व्हायरल झाला होता। पण या सगळ्या प्रकरणावर बोलताना आयोजकांनी मात्र असा कोणताही हल्ला झाला नाही असं म्हटलं होतं। फक्त लवकर कुस्ती लावायची विनंती करायला सागर आला होता। त्यावेळी काही जणांनी मोहोळकरला बाजूला लाटण्याचा प्रयत्न केला म्हणून गोंधळ झाला असं आयोजकांचं म्हणणं होतं। तर आयोजकांनी सागरला विरोधकांनी आपला फड उधळून लावायला पाठवलं असावं असाही आरोप केला होता। या सगळ्यात सागर दारू पिऊन कुस्तीच्या ठिकाणी आला होता। त्यानं नशेत हा सगळा प्रकार केला। त्याला कुस्ती खेळण्याआधी उत्तेजक द्रव्य घेण्याची सवय आहे, त्यातूनच तो कुस्त्या जिंकत आला होता असा आरोप सुद्धा सागर मोहोळकरवर करण्यात आलेला। तसंच एका जिल्ह्यातून येणाऱ्या गायवळ आणि मोहोळकरमध्ये कुणाची दहशत मोठी हे दाखवण्यासाठी हा राडा झाला अशीही चर्चा त्यावेळी झाली होती। थोडक्यात आत्ता सागरवर झालेला हल्ला हा निलेश गायवळनं त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचा घेतलेला बदला आहे का अशी चर्चा नगरमध्ये आहे। आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सागरची स्थिती अत्यंत गंभीर आहे। त्याच्यावर पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। तर हल्लेखोरांचा शोध सुरू असून हल्ल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं त्यांनी सांगितलंय। प्राथमिकदृष्ट्या हा हल्ला जुन्या वादातून झाला असावा असा अंदाज आहे। आता माध्यमांमध्ये असलेल्या माहितीनुसार निलेश गायवळ आणि सागर मोहोळकर हे दोघेही अहिल्यानगरमधल्या जामखेड तालुक्यातले। निलेश गायवळ हा सोनेगावचा तर सागर मोहोळकर हा ननासगावचा। दोघांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची, त्यामुळं गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता नेमक्या कोणत्या टोळीनं त्याच्यावर हल्ला केला, निलेश गायवळवर केलेल्या हल्ल्याचा या घटनेचे काही संबंध आहे का याचा तपास सध्या सुरू आहे। आता पोलिसांच्या तपासात आणखीन कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बाकी तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।